श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वामीमय शुभेच्छा. आशा करते की तुम्ही तुमच्या जीवनात अगदी सुखी असाल व आनंदी असाल. तुम्हा सर्वांवर स्वामी कृपा अशीच कायम असावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामीचा हा संदेश जो कोणी ऐकेल तो आज भाग्यवान आहे. कारण तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओद्वारा तुम्हाला समजणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती. स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. बाळा, उगाच तुझ्या मनात भीतीचे वादळ निर्माण होऊ देऊ नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलोपावली मी तुझ्या मागे उभा असेल. तू तुझे कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्मात माझी साथ नक्कीच असेल. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्या तुला मार्ग दाखवत असणार मी. कायम लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू कोणाला फसवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. तुला कदाचित माहीत नसेल, माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे जन्मोजन्मीचे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्या इच्छेनेच माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. फक्त दृढ विश्वास हवा आणि हा विश्वासच तुला माझ्याजवळ खेचणार आहे. फक्त तू तुझे कर्म करत राहा. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो आणि तो हिशोब त्याला चुकता करावाच लागतो. प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नकोस, कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते की आपण चांगले आहोत की वाईट. प्रत्येकाच्या नजरा ह्या वेगळ्या असतात. लक्षात ठेव, माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. बाळा, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नकोस. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आवडले असल्यास लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.